मित्रांनो, सरपंचांचा पगारवाढ करण्यात आला, पण अतोनात काम करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांचा पगारवाढ करण्यात आला नाही. गेल्या कित्येक वर्षापासून पगारवाढ करा म्हणून एसटी कर्मचारी संघर्ष करत आहेत, पण यांच्याकडे सरकारचं लक्ष नाही. प्रत्येक सभेमध्ये एसटी महामंडळ फायद्यात आले म्हणून सांगत फिरत आहेत, पण एसटी कर्मचाऱ्यांना मात्र काहीच देत नाहीत. एसटीचा एक कर्मचारी 10 दिवसापासून अन्नत्याग आमरण उपोषणावर बसलाय. त्याला कोणता मंत्री सुद्धा भेटायला गेला नाही. उद्याच्या 3 तारखेला कृती समितीचं आंदोलन आहे की आमची पगार वाढवा, पण त्या आंदोलनाच्या अगोदर एसटी कर्मचाऱ्यांना काही द्यावं असं सरकारला वाटत नाही. एसटी कर्मचारी अतोनात काम करतोय, पण त्या कामाचा मोबदला त्याला चांगला मिळत नाही. जे गेल्या संपाच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांच्या बाजूने उभे राहिले होते, ते आता सत्तेत असल्यामुळे पुढे येऊन बोलायला तयार नाहीत. एसटी कर्मचारी करून करून करणार काय? खरं तर या राजकारण्यांच्या मनात पाहिजे की एसटी कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा म्हणून. सच्चिदानंद पुरी 10 दिवसापासून उपाशी पोटी आहे, ते पण आझाद मैदान येते. तो अन्न न खाल्ल्यामुळे मेला गेला झालेला आहे, पण त्याकडे सरकारचं अजून देखील लक्ष नाही. किती दुर्दैव आहे. आणि हे अन्नत्याग आमरण उपोषण मुंबईमध्ये चालू आहे. तिथल्या तिथं त्याला भेटताही येत नाही. म्हणजेच एसटी कर्मचाऱ्यांची सरकार थोडी देखील किंमत करत नाही. हे सर्व जे एसटी महामंडळात चाललंय, हे सर्वच एसटी कर्मचारी बघत आहेत. हे बघून बघून एसटी कर्मचारी केव्हा उद्रेक करतील हे सांगता येत नाही. त्या अगोदरच सरकारनं जागं व्हावं. एसटी कर्मचाऱ्यांचा पगार राज्य शासकीय कर्मचाऱ्यांनी एवढा करावा. भलेही तुम्ही वेतन आयोग लागू करा अथवा बेसिक तेवढी नेऊन ठेवा. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे प्रत्येक सभेमध्ये सांगतात की एसटी महामंडळ आता फायद्यात आले, आणि त्यांनीच म्हणले होते की एसटी महामंडळ फायद्यात आल्याच्या नंतर एसटी कर्मचाऱ्यांना न्याय दिला जाईल. आणि आता एसटी कर्मचारी न्याय मागत आहेत, पण सरकार त्यांच्याकडे बघायचं सोडून दूर दूर पळून जात आहे. 5 तारखेपासून कृष्णा राडकर पाटील यांनी सरकारला आणि महामंडळाला निवेदन दिले की काम बंद आंदोलन करण्यात येत आहे, आणि त्यांच्या मागण्या देखील तेच आहेत की सरसकट एसटी कर्मचाऱ्यांची 35% पगारवाढ करण्यात यावी. हे सगळं पाहून असं वाटतं की एसटी कर्मचाऱ्यांचा विचार आता पक्का झालाय. एसटी कर्मचारी पुन्हा एकदा संघर्ष करायला तयार झाले. अहो, सरपंचाचं कुठं आंदोलन नाही तरी देखील त्यांना पगारवाढ केली जाते, तरी देखील त्यांच्या बातम्या टीव्हीवर दाखवल्या जातात. आणि एसटी कर्मचारी इतका खळबळून उठलाय की आम्हाला पगारवाढ द्या, आमचं भागत नाही, एवढ्याशा पगारात आम्ही कसं जगावं. तरी देखील काही टीव्ही न्यूज वाले सुद्धा यांची बातमी दाखवत नाहीत, आणि सरकार देखील यांच्याकडे लक्ष देत नाही. असं किती दिवस चालणार? म्हणूनच एसटी कर्मचारी आता संघर्ष करणार हे निश्चित. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि सर्व एसटी कर्मचाऱ्यांना शेअर करा. धन्यवाद.